आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर वेतनवाढीला मंजुरी, शासनाने लागू। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्याच्या विधी व न्याय विभागाकडून 4 मे 2026 रोजी एक महत्त्वाचा सुधारित शासन निर्णय GR जारी करण्यात आला आहे। या निर्णयानुसार काही पदांच्या वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे। ज्युडिशियल रिसर्च असिस्टंट, पूर्वीचे विधी लिपिक, मुंबई उच्च न्यायालय आणि त्यांच्या खंडपीठामध्ये काम करणाऱ्या ज्युडिशियल रिसर्च असिस्टंट, पूर्वी विधी लिपिक यांचे मानधन वाढवण्यात आले आहे। आधीचे वेतन 65,000 प्रतिमाह होते, आता नवीन वेतन 80,000 प्रतिमाह आहे। ही वाढ विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली असून या पदावर कार्यरत असलेल्या उमेदवारांना थेट फायदा होणार आहे। न्यायमूर्तीच्या निवासस्थानी स्वयंपाकी पदासाठी वाढ। मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये न्यायमूर्तीच्या निवासस्थानी काम करणाऱ्या स्वयंपाकाच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे। आधीचे मानधन आहे 25,000, नंतर नवीन मानधन आहे 40,000 प्रतिमाह। प्रत्येक कार्यरत न्यायमूर्तीसाठी एक स्वयंपाकी नियुक्ती करण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि ही नियुक्ती 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल। नियुक्ती प्रक्रियेत लवचिकता स्वयंपाकी पदासाठी आता बाह्य आउटसोर्सिंग किंवा आंतरिक इंटर्नल पद्धतीने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे। याचा अंतिम निर्णय मुख्य न्यायमूर्ती घेणार आहे। काय फायदा होणार? संबंधित कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढणार। न्यायालयीन कामकाजाशी संबंधित सहाय्यकांना प्रोत्साहन मिळणार। न्यायमूर्तीच्या सेवेसाठी सुविधा उपलब्ध सुधारतील।